राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, हा प्रसंग सर्वांना माहिती, पण त्यातले बारकावे काही लोक आहेत ना, ऐकायला तयार नसतात. वनवासाला निघाले, एक सावत्र आई म्हणते की तू वनवासात जा, आणि गेले. आणि सख्या आईच्या जेव्हा पाया पडायला गेले तेव्हा सख्खी आई म्हणते रामाला, वनवासाला चाललास? हो. काय कारण? पिताजीने आपल्या कैकेयी मातेला वचनं दिली होती, आणि म्हणून त्यातलं एक वचन, भरताला राज्य, मला वनवास स्वीकारून मी चाललो. तेव्हा कौसल्य मातेच्या मुखातले शब्द ऐकायचे. सख्खी आई जे त्या सगळ्यांनी कौसल्या मातेचे शब्द ऐकायचे. कौसल्या माता म्हणतात, जर तुझे वडील म्हटले असते ना जा, तर मी तुला जाऊन नसतं दिलं, मी त्यांच्याशी बोलली असती. पण ज्या अर्थी तुझी कैकेयी माता म्हणते ना जा वनवासाला, आता रामा तू थांबू नको बरं का, तू जा वनवासाला. आणि तिथं काही शब्द आहेत, तिथं शब्द ऐका पुढचे. हो, जर आज तू त्यांच्या म्हणजे माझे पती तुझे पिता दशरथांच्या वचनाने आणि सावत्र आईच्या वचनाने वनवासाला चालला असशील ना रामा, तर तुझ्यासारखा भाग्यवान पुत्र या जगात नाही. ऐका, जो पितु मात कहे वन जाना, जो पितु मात कहे वन जाना, ते सुख सत आवध समान. अरे 100 अयोध्येपेक्षा जास्त सुख तुला वनवासात मिळेल, जा. रामप्रभू गेले. पहिल्या दिवशी तमसा नदीच्या काठावर मुक्काम, तिथून पुढे गुहकाची भेट. आता गंगा नदी पार करायची. मग तिथे एक होडी चालवणाऱ्या केवटाला बोलावलं, ए केवटा इकडे जरा, मला पलीकडे घेऊन जा. तो म्हणतो मी नाही आणणार होडी बाबा, तुम्ही कोणाच्याही होडीत जा बरं का. तो म्हणतो मी होडी आणणार नाही. मांगी नावन केवट आना, कहा तुम्हारू मरमू मैं जाना. राम सिया राम जय जय राम. तुम्ही माझ्या मागं चौपाई गाल काय कधी? मी म्हणतो पुढे गाल ना. हो ठीक आहे, वाजव रे, सावकाश वाजवायचं. हा, ओ मांगी नावन केवट आना, मांगी नावन केवट आना. थांबा, आता तुम्ही नका बोलू, आता यांना बोलू द्या. हळू वाजव जरा, यांचा आवाज आला पाहिजे. हो मांगी नावन केवट आना, कहा तुम्हारू मरमू मैं जाना. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. मी नाही आणणार होडी. का नाही आणणार? लक्ष्मण म्हणतात मला फक्त आज्ञा द्या, याचं जर गंगा विसर्जन नाही करीन तर माझं सुद्धा नाव लक्ष्मण नाही, याचं गंगा विसर्जन करतो मी. तुम्हाला नाही म्हणतो, याला माहीत नाही तुम्ही कोण आहात ते. पुढे सीता माता म्हणतात भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा. ते का नाही म्हणतात तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे का? का अहो आपल्याकडे तिकिटाला पैसे नाही आहेत, त्याला माहिती आहे, वनवासी माणसं आहेत. हा, काल्याचं कीर्तन झालं, वारकरी घरी झाले का रिक्षावाले थांबत नाही, त्यांना माहिती आहे फुकट बसल आणि वरती 2 गोष्टी सांगाल, माळ घाल ना, हे वारी कर. कुणाला वेळ एवढा बरं का? तसं केवट म्हणतो मी तुम्हाला घेऊन जाणार नाही. भगवान स्वतः त्याच्याकडे गेले. कभी कभी भगवान को भक्तों से काम पडे. त्याच्याकडे गेले, मला घेऊन चल पलीकडे. तो म्हणतो नाही घेऊन जाणार. का नाही घेऊन जाणार? कहा तुम्हारू मरमू मैं जाना. ए पोरा, कीर्तन झाल्यावर तुझ्या पायातला काटा मी काढीन, तर शांत बस फक्त बरं का. ए पोरी बोल नका, कीर्तनात लक्ष द्या जरा. मला आज एवढा विक्षेप झाला आहे, पण तरी मी कशी तरी होडी माझी पलीकडे पोचवली. आता थोडीशी राहिली फक्त पोचायला. असू द्या, आता पुढे ऐका. का नाही घेऊन जाणार?
महिमा चरणों की मैंने सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मला माहिती आहे तुमच्या पायाची माती दगडाला लागली होती आणि दगडाची बाई झाली होती. आज जर तीच माती माझ्या होडीला लागली आणि होडीची बाई झाली, झाला का सत्यानाश? मग त्या बाईला मी कोणतं नातं देऊ? लग्न केलं तर पहिली एक बायको आहे, तिने माझं जिणं हराम केलं आहे. त्यातल्या त्यात आता बरं काय सांगू तुला, एवढी महागाई वाढत चालली, बापाने दुसरा कुठला धंदा शिकवला नाही, होडी चालवल्याशिवाय. देवा असं काही करू नका. भगवान म्हणतात पुन्हा पुन्हा थोडीच का अशी दगडाची बाई होणार आहे, होडीची बाई होणार आहे. एकदा झाली ती झाली, तिला शाप होता आणि म्हणून ते त्याच्यामुळे झालं होतं. नाही, उलट लाकडाची बाई लवकर होऊ शकते. दगड तरी कडक असतो पण लाकूड मऊ असतं, दगडाची बाई पटकन होऊ शकते. मग देवाने विचारलं मग काय केलं म्हणजे मला तू पलीकडे घेऊन जाशील? मग तो सांगतो, धोलू चरणों को आगे बढ़ा दीजिए, धोलू चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के प्रभु सवर जाएंगे. मी तुमचे चरण धुवून साफ करतो, माती साफ करतो, मग होडीत बसवतो. कबूल आहे का तुम्हाला? देवाने दोघांकडे बघितलं, लक्ष्मणजी सीतेकडे. का? कारण 2 दिवस अगोदरच दोघांमध्ये वाद झाला होता. लक्ष्मण म्हणतात चरण मी दाबणार, सीता माता म्हणतात चरण मी दाबणार, माझा अधिकार आहे. लक्ष्मण म्हणतात मी स्वतःची पत्नी सोडून आलो चरण दाबण्यासाठी. सीता माता म्हणतात मी माहेर सोडलं, सासर सोडलं, सगळं सोडलं, त्यांचे चरण दाबण्यासाठी वनवासात आली. प्रभू रामचंद्राने सांगितलं वाद करू नका, एक चरण सीते तू घे, दुसरं चरण लक्ष्मणा तू घे. आता दोघांची वाटणी कालच झाली होती. जसं 2 मुलांमध्ये वाद व्हावा प्रॉपर्टीवरून आणि मुलीचा फोन यावा का पप्पा माझं कसं काय, मग बापाची जशी अवस्था व्हावी तशी अवस्था झाली इथं भगवंताची. भगवंताने सांगितलं ठीक आहे तुला इच्छा आहे ना चरण धुवायची, धू बाबा पटकन, कारण 9:30 वाजलेत, आता जास्त उशीर करून चालणार नाही. मग तो घरामध्ये गेला, लाकडाची काठवट आणली, लाकडाच्या काठवटीत भगवंताला उभा केला, गंगेचं तीर्थ आणलं, भगवंताचे चरण धुतले. सर्व देवतांनी आकाशामध्ये शंखनाद केला. भगवान महादेवानी सुद्धा डोळे झाकून विचार केला की कोण असेल हा केवट. माझ्या हृदयामध्ये मी जी पावलं अखंड ठेवतो, हस्ताक्षमाला हृदि कृष्ण तत्वम, जीवाग्रे भागा वर राम मंत्रम. लक्ष्मीच्या चरणाची दासी आहे आणि असले चरण हा सामान्य बरं का होडी चालवणारा माणूस धुतो. काय पुण्यवान माणूस आहे हा. तीर्थ स्वतः प्याला, कुटुंबाला पाजलं, देवाला होडीत बसवला. आता पलीकडे नेऊन त्याने प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी यांना पोचवले. आता तिघही होडीतून उतरले. सीतामातेने हातात ती अंगठी काढली, ही अंगठी तुला घे, भेट, सप्रेम भेट. नको मला अंगठी, मला माझी मजुरी मिळाली. अहो तुमची कृपा हीच माझी मजुरी आहे. सीतामाता म्हणतात घ्या ना. अहो त्यांनी सांगितलं मला नको, काही नको तुमच्याकडून मला. मग त्यावेळी सीतामाता त्याला खूप आग्रह करतात काहीतरी घे, काहीतरी घे. त्यावेळेला तो म्हणतो नाई सेना नाई लेत धोबी सेना धोबी. नाव्याकडून कधी नावी केस कापायचे पैसे घेऊ शकतो का? आणि धोब्याकडून कधी धोबी कपडे धुवायचे पैसे घेऊ शकतो का? तुम्ही आम्ही एकच धंदेवाले, फक्त मी छोटा धंदेवाला, तुम्ही मोठे धंदेवाले. मी गंगेतून लोकांना पार नेतो आणि तुम्ही भवनदीतून लोकांना पार घेऊन जाता. आज तुम्ही इथं माझ्या घाटावर आले, मी तुम्हाला पलीकडे घेऊन चाललो, लेकिन जब मैं आपके घाट पर आऊँगा ना तब मुझे उस पार ले जाना, भव सागर के उस पार. मुझे कुछ नहीं चाहिए, आपकी कृपा चाहिए. आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी लक्ष्मणजी विचारतात भगवंताला, देवा विचार पटकन लवकर. काय अहो याची काय पुण्य आहे? हा होडी चालवणारा आणि तुमचे पाय धुतो गंगेचं तीर्थ घेऊन. भगवंत हसून लक्ष्मणाकडे बघून म्हणतात लक्ष्मणा तुला सांगू, माझे चरण धुण्यासाठी त्याने जन्म घेतलाय. म्हणजे हा मागच्या जन्मीचा होता कासव, क्षीरसागरातला, आणि कासव होता. एक दिवशी लक्ष्मी माझे चरण दाबत असताना हा दर्शन घ्यायला आला होता. लक्ष्मी त्याला म्हटल्या चल रे बाजूला हो, देव झोपलेले, त्यांना जागे करू नको, उद्या ये परत. दुसऱ्या दिवशी परत आला, आता घेऊ का दर्शन? उद्या ये, आता पण देव झोपलेले. परत गेला, परत आला, आता घेऊ का दर्शन? आता नको, आता 2 दिवसांनी ये. काय करावं?
कासव शेवटी वैतागला आणि कासवाने विचार केला, आज काही पण होऊ द्या, पण दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आणि कासवाने भगवंताच्या चरणाला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काही पण करा, पण मी दर्शन घेणार. शेवटी शेष होता. शेषाने लाल डोळे केले, रागाने बघितलं कासवाकडे आणि आपल्या मुखातून विषाचा जो फुटकार सोडला, त्याच्यामध्ये तो कासव तळमळून तळमळून मरू लागला. आणि मरता मरता त्या कासवानी शपथ घेतली, माझी काहीच इच्छा नव्हती, फक्त देवाचे चरण फक्त धरायचे होते. आणि त्या चरणाला तुम्ही दोघंजण स्पर्शसुद्धा करून देत नाही, एवढा तुम्हाला अभिमान आहे ना? ठीक आहे, मी मरेन, पण ध्यानात ठेवा, मी परत जन्म घेईन आणि तुमच्या दोघांच्या डोळ्यासमोर देवाचे चरण धुईन. असं म्हणून त्यांनी जन्म घेतला. लक्ष्मी सीता झाल्या आणि शेष लक्ष्मण झाला आणि दोघांच्या डोळ्यासमोर त्यांनी भगवंताची पावलं धुतली. याला म्हणतात भक्त. आणि म्हणून कुठेही जन्म मिळाला तरी मात्र तुझ्या चरणसेवा आम्हाला मिळावी, एवढीच फक्त इच्छा आहे. म्हणून जन्म हो का भलते याती, परी मी न चुको हरी भक्ती. आणि पुन्हा मला म्हणायचं नाही का काहीतरी मागा म्हणून, नामा म्हणे कमळापती, येची द्यावे पुढता पडती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा.